सोनू निगमच्या कार्यक्रमाला काही लोक आले होते. सोनू निगमचा ऑर्केस्ट्रा होता काल बीकेसी मध्ये, आणि मग तो सोनू निगमच्या कार्यक्रमात काही लोकांनी भाषणं वगैरे केली. आता ऑर्केस्ट्रातली भाषणं, बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा एकनाथ शिंदेकडून शिकण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली नाही. आणि त्यांना असं वाटत असेल की मी हिंदू हृदय सम्राटांचा विचार नेणारा एकमेव व्यक्ती याच्यामध्ये आहे. मुळात बाळासाहेबांनी कोणाची लाचारी पत्करायला स्वीकारलं. आज जो काय बुटचाटेपणा चाललेला आहे हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लूट, महाराष्ट्राचं अधपतन आणि हे उघड्या डोळ्यानं पाहणारे हे लाचार राज्यकर्ते ज्याच्यामध्ये हे लोक सहभागी आहेत, हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असं त्यांना वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेलेला असं मी मानतो. एकनाथ शिंदे हे काय शिवसेना प्रमुख नाहीत किंवा शिवसेना प्रमुखांचे वारसदार नाही. एकनाथ शिंदे हे आणि त्यांचे लोक हे ईडी सीबीआयच्या भीतीनं पळून गेलेले जयचंद आहेत. जयचंद ज्यांनी देशाच्या शत्रूला किंवा महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलंय आपली कातडी वाचवण्यासाठी. हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणं, संस्था विकत घेणं, मतदारांना विकत घेणं आणि त्यातून निवडणुका जिंकणं, याला तुम्ही जर राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे हे वेशेचं राजकारण म्हणायचे. मी हा शब्द काळजीपूर्वक वापरतो. बाळासाहेबांनी दिलेल्या मुलाखती आणि केलेली भाषणं त्यात पैशाचं राजकारण हे वेशेचं राजकारण आहे आणि ते राजकारण एकनाथ शिंदे करतायत आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर थुंकण्याचा प्रयत्न करतायत. जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हवं आहे, थोडा थोडा राज्य करा. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शहानी निर्माण केली. पूर्वी पुराणामध्ये एक सृष्टी आणि प्रतिसृष्टी होती. ती प्रतिसृष्टी काय टिकली नाही. शिर्डी आणि प्रतिशिर्डी असते, लोक शिर्डीलाच जातात. पंढरपूर प्रति पंढरपूर असतं, लोक पंढरपूरलाच जातात. विठोबा, सगळ्या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत. एक मातोश्रीवरती होता आणि अजूनही आहे, आणि दुसरा पंढरपूरला आहे. बाकी सगळे आता हे कोणी देवळं बांधली असती ती तात्पुरती आहेत. तेव्हा एकनाथ शिंदेचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी त्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद सोडवावा. स्वतः ते उपमुख्यमंत्री आहेत, काल मुख्यमंत्री होते, उद्या तेही राहणार नाही हे पण तुम्हाला मी सांगतो. कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो आहे आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. नाही, मी नाव घेतो का? ज्या घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत, म्हणजे एका राज्याला भविष्यात 3 मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे. नाही, मला वजन होतं कुठे यांचं? हे टायर मध्ये हवा भरतात ना सायकलच्या, ते पंप असतो ना, जसे अमित शहाने भरलेले पंपातून हवा केलेले नेते आहेत. हिंदू हृदय सम्राटांनी यांना भरपूर दिलं तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती. आता काय, त्याच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका. कधी एक पुस्तक तरी वाचलंय का? पेपर तरी वाचतो का हा माणूस? काय म्हणतो? आमचं बघू ना, आमची मनगट. तुमच्यावरती मनगट चावायची वेळ येईल लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, आम्ही लाचारी करत नाही, लाचारी पत्करली नाही. तुमच्यासारखी लाचारणात असे शब्द सुचू शकतात. आणि महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी करणं म्हणजे अफजल खानाच्या दरबारात मुजरे मारण्यासारखं आहे.
महाराष्ट्राचे शत्रू आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी, त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे इतिहास काळामध्ये औरंगजेब अफजल खानाच्या दरबारात जाऊन मुजरे झाडणं हे काम हे करतायत. ते त्याने इमान इतबारे करत राहावं. हा पैसा भ्रष्ट मार्गाने मिळवला आणि सत्ता तुम्हाला प्रतिष्ठा कधीच मिळवू देणार नाही या राज्यात. तुम्ही तात्पुरते आहात. ज्यांनी तुम्हाला आधी पदं दिली आहेत ते तुमची पदं काढून घेतील आणि तुमच्यातलेच लोक त्या पदावर बसवतील. अशा हालचाली दिल्लीत सुरू आहेत. बरं, उदय सामंतांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का, की आम्ही टीव्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ. तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा. मला तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सगळी माहिती आहे कोण जात आहेत आणि कोण राहत आहेत ते. माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडेही नसेल. तेव्हा आमचे काय जात आहेत येत आहेत ना, आमचा सगळा गाळ गेलेला आहे. जे राहिले आहेत ते राहणारच आहेत. जाणार कोण? ज्यांनी आमच्या पक्षाशी बेईमानी केली ते कोणाचेच नाही, ते जातील तिकडून. आता आमचे कोणी जाणार नाहीत. अनेक वादळ संकट पचवून ते आमच्या बरोबर आहेत, पक्षाबरोबर आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर आहेत. शिंदेचा विचार एक वेगळा असू शकतो. शिंदेने एक नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणलेली आहे. पैसा फेको तमाशा देखो. ती विचारधारा आमची नाही, ती बाळासाहेबांची नाही. हा बाळासाहेबांचा विचार नाही. जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला उकरून फेकून देऊ. आज नाही उद्या. वेळ लागतो काही गोष्टींना. भ्रष्टाचाराची मुळं या महाराष्ट्रात जी खोलवर रुजलेली आहेत ती उकडून फेकायला थोडा वेळ लागेल, पण उखडल्याशिवाय. कोणी अनुपस्थितीत नव्हतं. आपापल्या भागामध्ये पक्षाचे कार्यक्रम सुरू होते. हा मेळावा विशेषतः षण्मुखानंद हॉलला जो होतो मेळावा तो उघड्या मैदानात केला आणि अशा कार्यक्रमांना खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात. हे जर कोणाला माहीत नसेल शिवसेनेचे तर ते त्यांनी शिवसेनेचं नावच घेऊ नये. हा मुंबई बेस कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळे जर कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतःपुरती ठेवावी.